तुम्हाला पण सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे आहेत का? तर मग हे आयुर्वेदिक औषध तुमच्या घरामध्ये नक्कीच असायला हवं. घरामध्ये कोणालाही सर्दी, खोकला असेल, थोडासा ताप येत असेल, तोंडाला चव नसेल, भूक लागत नसेल, थकवा खूप असेल आणि श्वास घेण्यासाठी जर त्रास होत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही सीतोपलादी चूर्णाचं सेवन करू शकता. यामध्ये सीता म्हणजे खडीसाखर हे मुख्य घटक द्रव्य आहे. त्याचप्रमाणे वंशलोचन, पिंपळी, छोटी इलायची आणि दालचिनी ही सर्व घटक द्रव्ये कुटून, चाळून मग सीतोपलादी चूर्ण तयार केलं जातं. घरामध्ये असणारी वृद्ध माणसे, लहान मुले, स्त्रिया हे सर्वजण याचं सेवन करू शकतात. याचं सेवन कसं करायचं? तर अर्धा ते 1 ग्रॅम प्रमाणामध्ये तुम्ही सीतोपलादी चूर्ण घेऊन त्याच्यात थोडासा मध एकत्र करून त्याचं चाटण करून हे चाटायचं आहे. यावर तुम्ही कोमट पाणी देखील घेऊ शकता. आता ज्या व्यक्ती मधाचं सेवन करत नाहीत, त्या व्यक्ती पाण्यासोबत किंवा हळदीच्या दुधासोबत किंवा ज्येष्ठ मध, आलं आणि तुळशीच्या काढ्यासोबत सीतोपलादी चूर्णाचं सेवन नक्कीच करू शकतात.